हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे पुष्पास किचन. तर मैत्रिणींनो, आज आपण केसांसाठी होममेड हेअर ऑइल तयार करणार आहोत. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. घरच्या घरी एकदम फ्रेश ऑइल आपण बनवणार आहोत. तर इकडे बघू शकता आपल्याला हेअर ऑइल तयार करण्यासाठी कोणकोणते इंग्रेडियंट्स लागणार आहेत. तर इथे मी मेथीदाणा, कलौंजी, ॲलोवेरा, जास्वंदाची फ्रेश फुले आणि जास्वंदाची पानेसुद्धा घेतलेली आहेत. आवळा आणि कांदासुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. हे सगळं स्वच्छ धुवून मी सुकवून मगच घेतलेलं आहे, मेथीदाणा आणि कलौंजी सोडून. तर इकडे बघू शकता जी जास्वंदाची पाने आहेत त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड, विटॅमिन सी, लोह असते, याने केस गळती थांबते. तर जास्वंदाची फुले आहेत तर ही एकदम फ्रेश आहेत. आणि तेल बनवण्यासाठी आपल्याला इथे नारळाचे तेलसुद्धा लागणार आहेत. तर इकडे बघू शकता केसांसाठी आपण घरच्या घरी एकदम होममेड ऑइल बनवून रेडी करू शकतो. मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने तेल बनवणं खूप सोपं आहे. तर इकडे बघू शकता आपल्याला इथे 2 कप होईल इतकं नारळाचे शुद्ध तेल घ्यायचं आहे. आणि हे जे तेल आहे ते एका कपाच्या मापाने 240 ml इतकं आहे. म्हणजे थोडंसंच कमी, 20 ml होईल कमी. फक्त पण अर्धा किलो तेल मी इथं घेणार आहे, म्हणजेच 2 कप. तर इकडे बघू शकता गॅसवरती आपण हे जे तेल आहे ते गरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर याच्यामध्ये कलौंजी आणि मेथी आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर 2 चमचे होईल इतकं कलौंजी आहे आणि 2 चमचे होईल इतकंच मेथी आहे, जे मेथीच्या बिया असतात त्या. तर आता आपण हे गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपल्याला जे इथे इंग्रेडियंट्स आहेत ते सगळं मिक्सर भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि एक वेळ याची जी पेस्ट आहे ती करून घ्यायची आहे. याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आणि आपण एक वेळ मिक्सरमध्ये याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, जे इंग्रेडियंट्स आहेत त्याचीसुद्धा मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला एक वेळ याची जी पेस्ट आहे ती आपण मिक्सरमध्ये करून घेऊयात. इकडे बघू शकता आपण छान अशी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून इथे घेतलेली आहे. आणि पेस्ट बनवल्याच्या नंतर याचं जे टेक्स्चर आहे ते बघू शकता. याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही घातलेला नाही. तर आता आपण जे तेल आहे त्या तेलामध्ये ही सगळी पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता जे तेल आहे ते छान असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळी जी पेस्ट आहे ती आपण टाकून घेणार आहोत आणि एकसारखं हलवत राहणार आहोत. एकदम मीडियम फ्लेमवरती गॅस आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि हळूहळू या तेलामध्ये ही जी सगळी पेस्ट आहे ती शिजू द्यायची आहे. तर याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. थोडासा वेळ लागतो, पण हे हेअर ऑइल आपल्या केसांसाठी खूप उपयोगी असणार आहे. या हेअर ऑइलने तुमच्या केसामध्ये कोंडा होणार नाही, केसांची गळती थांबणार आहे, केस तुमचे दाट, चमकदार आणि केसांची वाढसुद्धा होणार आहे. आता आपण या तेलामध्ये जे जे इंग्रेडियंट्स आपण टाकलेले आहेत त्याची थोडीशी माहिती घेऊयात. तर आवळ्यामध्ये तर सर्वांना माहीतच आहे विटॅमिन सी असते आणि अँटीऑक्सिडंट्समुळे केस जे असतात ते आपले मजबूत होतात, चमकदार होतात आणि दाट होण्यासाठी सुद्धा मदत होते. आवळा जो आहे तो आपल्या केसांचं वेळेअभावी पांढरं होणं रोखण्यासाठी मदत करतं आणि आपल्या केसांची वाढसुद्धा खूप छान होते. केस एकदम घनदाट बनतात आवळ्यामुळे. आता आपण बघणार आहोत कांदा. तर कांद्यामध्ये जो रस आहे त्या रसामध्ये असलेलं जे सल्फर असतं त्यामुळे आपले केस जे आहेत ते एकदम मजबूत होतात, केस गळती थांबते आणि नवीन केस येण्यास मदतसुद्धा होते. तसेच केस दाट आणि चमकदारसुद्धा होतात. आता आपण बघूयात मेथी. मेथीमध्ये प्रोटीन्स, आयरन, विटॅमिन ए, सी, के आणि यामध्ये असणारे निकोटिनिक ॲसिड केसांची गळती थांबवते, केसांची मुळे जी असतात ती मजबूत बनवतात आणि कोंडासुद्धा आपल्या केसामध्ये होत नाही.
आता बघूयात कलोंजी. तर कलोंजी जी असते ते काळी तीळ असतात त्याच्यासारखीच दिसायला असते, पण कलोंजी वेगळी असते. तर केसांचं गळणं कमी करते, केसांची वाढसुद्धा करते. केसांसाठी कलोंजीसुद्धा खूप फायदेशीर आहे. तर इथे आपलं जे तेल आहे ते बनवून रेडी झालेलं आहे. हळूहळू आपलं इथे तेल बनण्यासाठी पाऊण तास लागलेला आहे आणि या तेलाचं तुम्ही टेक्स्चर आता बघू शकता आणि तेलाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण एका बाउलमध्ये हे जे तेल आहे ते गाळणीने गाळून घेणार आहोत. हे तेल बनवल्याच्या नंतर मी पूर्ण एक नाईट असंच ठेवून दिलं होतं आणि एका नाईटनंतर याचं टेक्स्चर, याचा कलर तुम्ही बघू शकता. किती छान आपलं होममेड फ्रेश असं तेल बनवून इथे रेडी झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा पद्धतीचे तुम्हीसुद्धा घरच्या घरी होममेड एकदम फ्रेश ऑइल बनवून रेडी करा. तसेच आपल्या केसांची सुद्धा काळजी घ्या आणि या हेअर ऑइलने आपले केस वाढणार आहेत, मजबूत होणार आहेत, चमकदार, घनदाट होणार आहेत आणि वेळेअभावी केससुद्धा आपले पांढरे होणार नाहीत. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने बाउलमध्ये आता तेल काढून आपण घेतलेलं आहे. गाळणीऐवजी तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने गाळून घेऊ शकता. हे तेल आठवड्यातून 2 वेळा तुम्ही केसांना लावू शकता. 2 वेळ लावून छान असं पूर्ण 1-2 ते 3 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे केसामध्ये आणि नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवायचे आहेत आणि या तेलाचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला एका महिन्यामध्येच दिसू लागेल. तर इकडे बघू शकता या तेलामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईची जी कॅप्सूल असते तीसुद्धा टाकून लावू शकता. व्हिटॅमिन ई कॅप्सूल जी आहे ती आपल्या केसांसाठी खूप चांगली आणि फायदेशीर गुणकारी आहे. यामध्ये आपण जी कोरफड ॲलोवेरा वापरलेली आहे ती तर सगळ्यात जास्त गुणकारी आहे. त्याने केस वाढण्यास मदत होते, केसांची गळती थांबते, केस आपले मऊ आणि चमकदार बनतात. तर कोरफड तर सगळ्यांकडे अवेलेबल असतेच. मैत्रिणींनो, आपल्या केसांना हेअर मास्कसुद्धा तुम्ही वापरू शकता. जास्वंदाची फुले, पाने आणि ॲलोवेरा या तिन्हींची छान अशी पाणी न घालता पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या केसांच्या मुळांना तो हेअर मास्क जो आहे तो लावायचा आहे. खूप फायदेशीर आहे केसांसाठी. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे.